मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. आय पी एलची पुढची मॅच जी होणार आहे ती होणार आहे चेन्नई सुपर किंग्स वर्सेस सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये. हे दोन्ही संघ सध्या गुणतालिकेमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये तळाच्या नंबरवरती आहेत, खालच्या नंबरवरती आहेत, 9व्या आणि 10व्या नंबरवरती आहेत. उद्याची मॅच होणार आहे महेंद्रसिंग धोनी वर्सेस पॅट कमिन्स या दोन संघांमध्ये. ही मॅच होणार आहे चेन्नईच्या होम ग्राउंड एम ए चिदंबरम स्टेडियम, ज्याला आपण चेपॉक स्टेडियम असं सुद्धा म्हणतो. आणि चेपॉक स्टेडियमची विकेट जी आहे ही स्पिन फ्रेंडली विकेट आहे. यामध्ये स्पिनर्सला ते हेल्प होते, सोबतच जे बॅट्समन टेक्निकली करेक्ट खेळतात ते बॅट्समन इथे चांगल्या प्रकारची खेळी नक्कीच करू शकतात. टोटल मॅचेस सी एस के आणि एस आर एचमध्ये झालेले आहेत 22. त्यापैकी सी एस केने मॅच जिंकलेल्या आहेत 16 आणि एस आर एचने जिंकलेल्या आहेत केवळ 6 मॅचेस. ग्राउंडवरती कशा प्रकारे स्टेट्स आहेत बघूया. टोटल मॅचेस झालेले आहेत 144. ॲव्हरेज स्कोर आहे 155. बॅटिंग फर्स्ट केलेल्या टीमने जिंकल्या आहेत 74 आणि बॅटिंग सेकंड केलेल्या टीमने जिंकल्या आहेत 68. स्कोरिंग पॅटर्न 150हून कमी स्कोर 55 वेळा झाला आहे. 150 ते 169 स्कोर 42 वेळा झाला आहे. 170 ते 189 स्कोर 24 वेळा झाला आहे. आणि 190हून अधिक स्कोर जो आहे तो सुद्धा फक्त 24 वेळा ग्राउंडवर झालेला आहे. बॉलर्सने कशा प्रकारे काम केलं आहे बघूया. टोटल मॅचेस 144. पेसर्सला विकेट आहे 397 आणि स्पिनर्सला विकेट आहे 244. म्हणजे स्पिनर्स या ठिकाणी चांगला खेळ दाखवत आहेत. तर आता आपण फॅन्टॅसी क्रिकेटची टीम बनवण्याआधी एव्हरी इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स जाणून घेऊया. कोणता प्लेअर उद्या परफॉर्म करू शकतो ते बघूया आणि फॅन्टॅसीची टीमसुद्धा बघून घेऊया 11 लोकांची. पहिला संघ चेन्नई सुपर किंग्स, कर्णधार एम एस धोनी. त्यानंतर शेख रशीद आणि सचिन रवींद्र ओपनिंग करतील. या ठिकाणी गेल्या मॅचमध्ये राहुल त्रिपाठीच्या जागी आयुष म्हात्रेला खेळवलं होतं. कदाचित आयुष म्हात्रे पुन्हा उद्याची मॅच नक्की खेळतील. त्यानंतर रवींद्र जडेजा जेव्हापासून एम एस धोनी पुन्हा एकदा कर्णधार झालेले आहेत, रवींद्र जडेजाचा रोल चेन्नई सुपर किंग्सच्या संघामध्ये वाढलेला आहे. पूर्ण 4 ओव्हर बॅटिंग सुद्धा करता आहेत, बॉलिंग सुद्धा करतात आणि त्यानंतर चौथ्या नंबरवरती फलंदाजीसाठी सुद्धा येतात. उद्याच्या तुमच्या मॅचमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टनसाठी एक चांगला चॉईस असतील रवींद्र जडेजा. त्यानंतर विजय शंकर, जिमी ओव्हर्टन, अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पथिरान. आणि सोबतच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेअर असतील चेन्नईमध्ये ते म्हणजे शिवम दुबे. त्यानंतर एस आर एसकडे वळूया. कर्णधार पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश रेड्डी, हेनरी क्लासन, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, मोहम्मद शमी, झिशान अन्सारी आणि हर्षल पटेल. उद्याच्या मॅचमध्ये हर्षल पटेल इम्पॉर्टंट रोल प्ले करतील आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये असतील जयदेव उनाडकट आणि अभिनव मनोहर. स्वतः आपण एवढी इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स बघून घेऊया. सुरुवात करूया चेन्नईपासून. शेख रशीद 2 मॅचेसमध्ये 19 आणि 27 रन. एस आर एचच्या विरुद्ध ह्या व्हेन्यूला अभि तक नाही खेळलेले नाही आहेत. सचिन रवींद्र रिसेंटमध्ये 5, 37, 4, 36, 3. एस आर एचच्या विरुद्ध 12 रन आणि या व्हेन्यूवरती 8 इनिंगमध्ये 238 रन आहेत. त्यानंतर आयुष म्हात्रे पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली खेळी केली होती. मुंबई इंडियन्स विरुद्ध 32 रन केलेले आहेत या व्हेन्यूमध्ये आणि एस आर एच विरुद्ध अजून नाही खेळले. विजय शंकर 9 रन, 29 रन, 2 रन, 69 रन, 9 रन. एस आर एचच्या विरुद्ध 14-0-23 हे व्हेन्यूवरती 9 इनिंगमध्ये 200 रन केल्यात, 2 विकेटही घेतल्यात. पण विजय शंकर ती बॅटिंग ऑर्डर फिक्स नाही आहे. विजय शंकर थोडंसं बॅटिंग ऑर्डर वरखाली होत असते. त्यानंतर शिवम दुबे रिसेंटमध्ये हाफ सेंचुरी, 50 रन, 43, 31, 42, 18 खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. शिवम दुबेला तुम्ही टीममधनं इग्नोर करू शकत नाही उद्याच्या मॅचमध्ये. एस आर एचच्या विरुद्ध 39, 45, 3, 8, 7 व्हेन्यूमध्ये 19 मॅचेस, 478 रन्स. रवींद्र जडेजा इम्पॉर्टंट प्लेअर होतं त्या मॅचमध्ये. गेल्या मॅचमध्ये पुन्हा अर्धशतक ठोकलेलं होतं. 53 रन केले, 1 विकेटही घेतली. त्याच्या आधी 7 रन केले, 2 विकेट घेतल्या. त्याच्या आधी 0. त्याच्या आधी 9 रन केले, 0 विकेट घेतली. त्याच्या आधी 2 रन केले, 1 विकेट घेतली. एस आर एचच्या अगेन्स्ट 1 विकेट, 31 रन, 0 विकेट, 3 रन, 23 रन. या व्हेन्यूवरती 48 इनिंग, 480 रन आणि 35 विकेटही घेतलेले आहेत. इम्पॉर्टंट ट्रम्प पीक आहे उद्याच्या मॅचमध्ये तुमच्यासाठी. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी रिसेंटमध्ये 4, 26, 1, 27, 30. एस आर एचच्या विरुद्ध 5, 1, 8, 3, 14 सिंगल डिजिट स्कोर आहे सर्व. व्हेन्यूमध्ये 63 इनिंग्स, 1530 रन. जिमी ओव्हर्टन बॉलिंगमध्ये 24 रन, 0 विकेट, 30 रन, 0 विकेट. अजूनही एस आर एच आणि व्हेन्यूवरती नाही खेळलेले आहेत. त्यानंतर खलील अहमद 0 विकेट, 1 विकेट, 0-2-2. एस आर एचच्या विरुद्ध 0-3 व्हेन्यूवरती 9 इनिंग, 11 विकेट. नूर अहमद बॉलिंगमध्ये गेली 2 मॅच विकेटलेस. त्याच्या आधी 3 मॅचमध्ये 3 विकेट.
SRHच्या विरुद्ध 1-0 व्हेन्यूमध्ये 5 इनिंगमध्ये 10 विकेट आहे त्यांच्या नावावरती. त्यानंतर मथीशा पथिराना. जर उद्या चेन्नई पहिली बॉलिंग करत असेल तर मथीशा पथिराना तुमच्यासाठी टीममध्ये असणं इम्पॉर्टंट असेल. गेली मॅच विकेटलेस त्याच्या आधी 2-0-1-2. SRHच्या अगेन्स्ट 2-1 व्हेन्यूवरती 11 इनिंग 18 विकेट. अंशुल कंबोज 1-1-2-3-4. SRHच्या विरुद्ध 1 व्हेन्यूवरती 1 इनिंग 1 विकेट. हैदराबादची टीम बघूया. अभिषेक शर्मा रिसेंटमध्ये 8-40 141 18-2-2. चेन्नईच्या विरुद्ध 15-37 34 39 75. पण व्हेन्यूवरती 6 इनिंगमध्ये फक्त 70 रन आणि 4 विकेट घेतले आहेत. पण 6 इनिंग फक्त 70 रन. कारण की हे विकेट स्पिन फ्रेंडली आहे. अभिषेक शर्माच्या मतलबचं विकेट नाही आहे. कारण जर सपाट पिच असेल, वानखेडे असेल किंवा हैदराबादचं विकेट असेल तर त्यावरती अभिषेक शर्मा चांगले रन बनवू शकतात. पण उद्याचं विकेट हे स्पिन फ्रेंडली विकेट आहे. सेम ट्रॅव्हिस हेडसाठी 0-28 66-8 4-22. CSKच्या विरुद्ध 13-31 व्हेन्यूमध्ये 3 इनिंग फक्त 47 रन्स. त्यानंतर ईशान किशन गेल्या 6 मॅचमध्ये ऑलमोस्ट सर्व सिंगल डिजिट स्कोर आहेत. त्यामध्ये गेल्या मॅचमध्ये आऊटसुद्धा नव्हते, स्वतःच निघून गेले. CSKच्या अगेन्स्ट 23-7 32-6-0 व्हेन्यूमध्ये 8 इनिंग्स 123 रन. नितीश रेड्डी 2-19-31 19-0 34. CSKच्या अगेन्स्ट 15-14 व्हेन्यूवरती 3 इनिंगमध्ये फक्त 33 रन. सो SRHची टॉप ऑर्डर अजिबात फॉर्ममध्ये नाही आहे आणि या व्हेन्यूवरती तर त्याहून फॉर्ममध्ये नाही आहे. हेनरी क्लासन 71-37 21 27 33 32. CSKच्या विरुद्ध 20-10 17-7 व्हेन्यूमध्ये 4 इनिंग्स 103 रन. अनिकेत वर्मा रिसेंट 12-18 18 6 74 36. CSKच्या विरुद्ध आणि व्हेन्यूवरती अजूनही नाही खेळलेले आहेत. पॅट कमिन्स रिसेंट 0-8 रन 3 विकेट 0-22 रन 1 विकेट 14 रन 1 विकेट. CSKच्या अगेन्स्ट 0 रन 0 विकेट 1 विकेट 0 विकेट 2 विकेट 0 विकेट. व्हेन्यूमध्ये 7 इनिंग 30 रन 6 विकेट घेतले. हर्षल पटेल उद्याच्या मॅचमध्ये इम्पॉर्टंट पीक असतील. कारण की पिच त्यांना हवं असं आहे. 0-1-4-1-0. CSKच्या अगेन्स्ट 3-0-1-3-2 व्हेन्यूमध्ये 5 इनिंग 11 विकेट्स. ईशान मलिंगा 2-1-2-0-0. CSKच्या अगेन्स्ट आणि व्हेन्यूवरती खेळलेले नाहीत. मोहम्मद शमी गेल्या मॅचमध्ये मोहम्मद शमीला चान्स नव्हता भेटला कारण की SRHचे बॅट्समन पहिले फटाफट आऊट झाल्यामुळे अभिनव मनोहरला खेळवावं लागलं इम्पॅक्ट प्लेअरमध्ये. सो मोहम्मद शमीला बाहेर बसावं लागलं. 0-0-2-1-0 इनिंग्स. CSKच्या अगेन्स्ट 11 इनिंग्स 12 विकेट व्हेन्यूवरती 4 इनिंग 4 विकेट. जिशान अन्सारी उद्याच्या मॅचमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतात. 1 विकेट 0-0-0-1-3 व्हेन्यूवरती आणि CSKच्या अगेन्स्ट अजूनही खेळले नाहीत. आता आपण काही प्लेयर मॅचअप्स बघून घेऊया. पहिला मॅचअप्स आहे ट्रॅव्हिस हेड. रवींद्र जडेजाने ट्रॅव्हिस हेडला 2 वेळा आऊट केलेलं आहे. फक्त 5 बॉलमध्ये 14 रन 5 इनिंगमध्ये 14 रन देऊन 7चा ॲव्हरेज आहे. नूर अहमदने फक्त 5 रन देऊन 2दा आऊट केले आहे. फक्त 2.5चा ॲव्हरेज आहे. हेनरी क्लासन मथीशा पथिरानाने हेनरी क्लासनला 4 इनिंगमध्ये 3दा आऊट केले, केवळ 8चा ॲव्हरेज आहे. सो आता आपण सर्व बघितलं, इंडिव्हिज्युअल प्लेयरचं बघितलं, मॅचेस बघितले. आता आपण फॅन्टसी 11ची टीम बघून घेऊया. पण ही माझी फायनल टीम नाही. फायनल टीम तुम्हाला टॉस नंतर टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सध्या माझ्या टीममध्ये आहेत ईशान किशन, हेनरी क्लासन, रचिन रवींद्र, ट्रॅव्हिस हेड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अभिषेक शर्मा. बॉलिंगमध्ये मी घेतल्या पॅट कमिन्स, हर्षल पटेल, मथीशा पथिराना आणि नूर अहमदला. सो उद्या कदाचित मी माझ्या टीममध्ये चेंज करू शकतो. जसं की मी ईशान किशनला काढू शकतो आणि त्या जागी खलील अहमदला नक्कीच घेऊ शकतो. पण हे सर्व चेंजेस टॉस नंतरच्या कंडिशन बघून करता असेल. सो फायनल टीम तुम्हाला उद्या माझी टॉस नंतर टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. कॅप्टन मी केलेलं आहे रवींद्र जडेजाला, वाईस कॅप्टन मी केलेलं आहे हेनरी क्लासनला, कारण गेल्या मॅचमध्ये चांगली इनिंग त्यांनी खेळलेली होती. व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. आणि एवढी मेहनत तुम्हाला करायला भरपूर वेळ लागतो, कारण की तुम्हाला सर्व स्टॅट्स वगैरे काढायचे असतात, प्रेझेंटेशन तयार करायचं असं. नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.